पण माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की या भीमराव कांबळेला फाशी देऊ नका. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. 1 मे रोजी एक न्यूज आपल्या सर्वांच्या फोनवरती आली, अनेकांच्या टीव्हीवरती आली असेल आणि आपण सगळेजण धक्का बसला, म्हणजे आपल्या प्रत्येकाला धक्का बसला. ही न्यूज होती नसरापूर मधल्या पुण्यातल्या चिमुरडीवरती झालेल्या बलात्काराची बातमी होती. मला वाटतंय 2 तारखेच्या दरम्यान तुम्हाला समजली असेल, जर 1 तारखेला घडली असेल किंवा 1 तारखेला पण अनेकांना समजली असेल. ती घटना इतकी भयंकर होती की नसरापूर मधल्या एका चिमुरडीवरती 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती एका या हरामखोरानं, तो कांबळे नावाचा, त्यानं तिच्यावरती बलात्कार केला. बरं, ती घटना आज जो काही प्रकार कोर्टानं समोर सांगितला, की कोर्टानं जे काही चार्जशीट वाचून दाखवलं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं किंवा असं सांगितलंय की त्या चिमुरडीवरती तिचा मृत्यू झाल्यानंतरही पहिलं तिला घेतली, त्याने ठेचून मारली, त्याच्यानंतर ती मेली, समोर त्याच्या तडफडून मेली. तर तडफडून मेल्याच्या नंतर देखील त्या आरोपीनं, म्हणजे त्या कांबळेनं तिच्यावरती बलात्कार केलाय, तिच्यावरती अत्याचार केलेला आहे आणि तोही सलग पुढच्या 20 ते 25 मिनिटं तो अत्याचार तिच्यासोबत करत होता, म्हणजे तिच्या मृतदेहासोबत करत होता. किती वर्षाची मुलगी आहे? तर ती आहे 3-3.5 वर्षाची मुलगी. ही घटना जेव्हा घरच्यांना समजली, आजूबाजूच्यांना समजली, नसरापूर मधल्या लोकांना समजली, पुण्यातल्या सोडून द्या, पुणे सगळं चालू होतं, पण तिथल्या स्थानिकांना समजली. मग रात्री सगळा गोंधळ सुरू झाला. हायवे अडवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि मग तो सगळा गदारोळ आणि लोक ज्या उद्विग्नतेनं बाहेर पडले, ज्या रागानं बाहेर पडले, तो राग इतका भयंकर होता. त्याच्यानंतर सोशल मीडियातून अनेक जण राग व्यक्त करू लागले, अनेक मोठी मोठी लोक याच्यावरती बोलू लागली आणि मग कुठे ना कुठेतरी प्रेशर आला तो आपल्या सगळ्या सिस्टमवरती की आता काहीही करून हे प्रकरण निकाली काढलं पाहिजे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक वरती आणलं पाहिजे आणि याला न्याय दिला पाहिजे. अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. 1 तारखेला ही घटना घडली. 1 तारखेच्या नंतर आज 29 तारीख आली शिक्षा सुनावण्याची, म्हणजे कमीत कमी 2 महिने गेले या सगळ्या प्रकरणाला. मी वैयक्तिक स्वतः म्हणत होतो की या आरोपीला जागच्या जागी गोळ्या घातल्या पाहिजे, त्याला जागच्या जागी ठोकला पाहिजे. म्हणजे आज जे कोर्टानं काही सांगितलं की त्यानं तिच्यावरती बलात्कार केला आणि तो दोषी आहे, हे ठरवायला कोर्टाला 2 महिने लागले. म्हणून मी आजही जरी त्याला फाशीची शिक्षा सुनावली असली ना, तरी मी आजही सांगतोय की मला न्याय व्यवस्था ही आत्ताच्या घडीला तात्काळ न्याय देईल अशी अजिबात वाटत नाही. जर हे प्रकरण शांततेमध्ये झालं असतं, जर याच्यावरती कोणीच आवाज उठवला नसता, जर तिथले नागरिक संतापले नसते, लोक रस्त्यावर उतरली नसती, सोशल मीडियामधून याच्यावरती कोणी बोललं नसतं, कोणी सरकारला धारेवर धरलं नसतं, गृहमंत्र्यांना धारेवर धरलं नसतं, पोलीस प्रशासनाला धारेवरती धरलं नसतं, तर कदाचित हे प्रकरण डिले झालं असतं, असंच कुठेतरी रेंगाळलं असतं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षानंतर त्याला फाशी झाली तर झाली असती. अनेक संस्थांनी किंवा अनेक समाजसेवी लोकांनी याच्या मागे पाठपुरावा केला असता, तेही थकले असते, अशा पद्धतीची गोष्ट झाली असती. पण हे प्रकरण फार मोठ्या पद्धतीनं चर्चेत आलं. हे प्रकरण इतकं भयंकर होतं की सरकारला याची दखल घ्यावीच लागली. आणि आमच्यासारखी जी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून दर आठवड्याने, दर 10 दिवसांनी जो सरकारला प्रश्न विचारत होते की काय झालं या प्रकरणाचं, त्याला त्यावेळेला अनेक लोक शिव्या घालत होती की अरे जरा दम घ्या, न्याय आहे, होईल, कायदा आहे. या सगळ्या गोष्टी करण्याच्या मध्ये जे एक प्रश्न विचारणारे होते ना, त्यांनी जो प्रेशर आणि जो एक त्यांच्यावरती प्रभाव टाकला सिस्टमवरती, तो देखील तितकाच महत्वाचा होता या निकालाला. पण माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की या भीमराव कांबळेला फाशी देऊ नका. पण का फाशी देऊ नका? ऐका जरा सविस्तर, फार महत्वाचं आहे. मी हे जे काही सांगतोय ना, हे तुम्हाला आता अनेकांना असं काय वाटतंय माहितीये का, अनेक जण आता टाळ्या वाजवतायत, वा वा वा, काय न्यायालयाने न्याय दिला आपल्याला मिळवून. आणि खरोखर इतक्या वर्षांमध्ये एक महत्वाची केस जी 59-60 दिवसांमध्ये निपटीत काढली किंवा 55 दिवसांमध्ये काय असेल ती निपटीमध्ये काढली आणि त्याचा निकाल आपल्याला मिळाला. त्यामुळे अनेक जण म्हणतायत की आमचा न्यायालयावरती विश्वास आहेच. नाही, असं नाही. प्रश्न हा आहे की या बलात्काराच्या आधी या भारतामध्ये असे असंख्य बलात्कार झालेत आणि ते आरोपी आजही तुरुंगांमध्ये तसेच्या तसे आहेत. एक प्रकरण आम्ही निपटीमध्ये काढलं किंवा त्याचा निकाल लावला, याचा अर्थ असा होत नाही की आमची न्यायदेवता किंवा आमचं न्याय सिस्टम तशा पद्धतीची आहे. असंख्य क्राईम आजूबाजूला होत आहेत. कोणी मर्डर करतंय, कोणी बलात्कार करतंय, कोणी कुणाला मारतंय, कोणी चोऱ्या करतंय, कोणी ड्रग, इतके असंख्य केसेस आणि या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. आणि त्याच्यावरती तारखेवरती तारीख का? कारण ती सिस्टम देखील त्या पद्धतीची बनली आहे.
आता याविषयी सविस्तर बोलायचं झालं तर तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो, अगदी थोडक्यामध्ये सांगतो की न्यायालयाची सिस्टम कशी चालते. जेव्हा काहीही अशी घटना घडते, जेव्हा ती सगळी बातमी किंवा त्या सगळ्या घटनेचा सगळा तपशील हा पोलिसांजवळ असतो, तो तपास यंत्रणा पोलिसांजवळ असते. मग पोलीस त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये तुमचे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असतात. जर सीबीआय कडे केस गेली तर अशा छोट्या मोठ्या संस्था त्याच्यामध्ये जोडल्या जातात आणि मग त्या न्यायालयामध्ये गेलं जातं. आणि त्याच्यामुळं या सगळ्या तपास यंत्रणा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बराचसा काळ निघून जातो. पोलीस जर एका घटनेचा तपास करतायत तो करतायत, लगेच आठवड्याभरात दुसरी घडलेली असते, त्याच्यानंतर लगेच तिसरी घडलेली असते. ह्या तपासाचं नियंत्रण करता करता लगेच तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अशा असंख्य केसेस त्यांच्या समोर येत जातात आणि मग पुढची येते मागची राहते, पुढची येते मागची राहते आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत जातात. जिथं जनता आवाज उठवते तिथं मग पोलिसांना बाकी सगळं सोडून त्याच गोष्टीवरती लक्ष द्यावं लागतं आणि मग जी काही नसरापूरची घटना घडली त्या पद्धतीनं असा निकाल बाहेर पडतो. हे का झालं तर आपण एक नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून रस्त्यावर उतरलो, त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि मग तो आवाज उठून आवाज जोपर्यंत सरकारकडे गेला किंवा न्यायव्यवस्थेकडे गेला, सिस्टमकडे गेला, म्हणजे पोलिसांकडे गेला आणि मग त्या सगळ्या गोष्टीला थोडासा वेग आला. त्यामुळं न्यायव्यवस्था आहे, पण ती तात्काळ न्याय देईल का? लगेच तुम्हाला न्याय मिळेल का? बरं, 100 100 जणांना न्याय मिळेल का? तर नाही, नक्कीच नाही. प्रत्येकालाच न्याय मिळेल असं नाही. अनेकांना मिळेल, अनेकांना नाही मिळणार, अनेकांना अनेक खेटा घालाव्या लागतील. आजही अशी कितीतरी प्रकरणं आहेत या देशामध्ये जिथं अख्ख्या माणसांची हयात गेली कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यामध्ये, पण त्यांना आजही न्याय मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कधीतरी जाऊन कोर्टातल्या वकिलांना यांना त्यांना विचारा, मग तुम्हाला समजेल की अशा किती केसेस बलात्काराच्या, चोरीच्या, मर्डरच्या, याच्या त्याच्या अजूनही पेंडिंग आहेत, ज्याच्या फायलींना आजही हात लावलेला नाहीये. बरं, ह्या भीमराव कांबळेला जी आज काय फाशी देणार आहे, म्हणजे बलात्कार केल्यानंतर पहिल्यांदाच कोणाला तरी फासावर चढवलं जाते असं आहे का या देशामध्ये? नाही. असंख्य लोकांना आतापर्यंत फाशी दिलेली आहे, पण तरीही बलात्काराच्या घटना का घडत आहेत? तरीही बलात्कार थांबतायत का? नाही थांबत. तरीही मुलींना, लहान लहानशा चिमुरड्या मुलींना हात टाकायची हिंमत होते. का होते? कारण मृत्यूचं भय राहिलेलं नाही. बरं, का राहिलेलं नाहीये मृत्यूचं भय? जरा व्यवस्थित ऐका. तर याचं सगळं खापर जातं आपल्या सिस्टमवरती. का हे होतंय? कारण आपली सिस्टम त्या पद्धतीची आहे. एखादा जेव्हा बलात्कार घडतो, तो बलात्कार घडल्यानंतर जेव्हा तो आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये येतो, जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आला, म्हणजे तो सिस्टममध्ये घुसल्यानंतर ती सिस्टम त्याला ज्या प्रकारे वागवते ना, आणि तो त्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेरच्या लोकांना सांगतो ना येऊन, मग तो सुटेल किंवा आतमध्ये असेल किंवा काही असेल, त्या बाहेरच्या लोकांना असं वाटू लागतं की अरे काही नाही, ही सिस्टम ना आतमध्ये गेल्यानंतर ना हँडल पण होऊ शकते. ऐका मी काय व्यवस्थित सांगतोय, कान डोळे उघडे ठेवून ऐका आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे याला फाशी का द्यायची नाहीये. सिस्टम जेव्हा हँडल होऊ शकते असं वाटतं ना, आणि मग एखादा मोठा व्यक्ती असतो, मग राजकारणी हे ते त्याच्यामध्ये पडलेले असतात आणि मग ते गुंतलेले असतात. म्हणजे ह्या अशोक बाबा खरात सारखं प्रकरण एखादं असतं, म्हणजे काही केलं तरी ते फिरत राहतं इकडून तिकडे इकडून तिकडून. का? कारण याच्यामध्ये मोठमोठाले हात असतात आणि मग हळूहळू त्याला कसं बाजूला काढायचं, हळूहळू त्याला कसं काय करायचं, मग ह्या सगळ्या संबंधितांमध्ये सिस्टम पूर्णपणे हारून जाते आणि उरतो तो माणसांचा विश्वास. पण आरोपी घाबरत का नाहीये? आरोपीला भीती का नाही वाटत आहे? पोलिसांची भीती राहिलेली नाही, की सिस्टमची भीती राहिलेली नाही, की समाजाचीच भीती राहिलेली नाही, की तो पूर्ण निर्धास्तच आहे, त्याला काय वाटतच नाही? असं नाहीये. तो त्याला वाटेल, जेव्हा वाटेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो की काय वाटेल आणि कशामुळे वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये केस आली रांझ्याच्या पाटलाची, बरोबर की नाही? महाराज अगदी मला असं वाटतं 14-15 वर्षाचे असतील, 16-17 काही वर्षाचे असतील, आणि त्यांच्या समोर रांझ्याच्या पाटलाची केस आली. त्याला धरून आणला, समोर उभा केला. महाराजांना सांगितलं वकिलांनी की राजे असं असं झालंय, या पाटलाने एका मुलीवरती हात टाकला आणि असा बलात्कार केला. महाराजांनी तक्षणी जरा थांबले, ते 2 मिनिटं. त्याने विचार केला की काय केल्यानंतर ही मानसिकता संपेल. महाराजांनी विचार काय केला की काय केल्यानंतर या रांझ्याच्या पाटलाला मी जर काय केल्यानंतर की इथून पुढे अशी मानसिकता तयारच होणार आणि जरब बसेल, असं काय केल्यानंतर काय होईल, हा पहिला महाराजांनी विचार केला. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, या रांझ्याच्या पाटलाचं एक काम करा, याला भर चौकामध्ये न्या आणि त्याचे हात पाय छाटा, म्हणजे हळूहळू छाटा. एक हात छाटा, नंतर इकडचा हात छाटा, मग परत तुम्ही लोकांना दाखवा, परत खालचा पाय कापा, इकडचा पाय कापा, परत लोकांना दाखवा, कुठेतरी अंगावरती वार करा, त्याच्यानंतर म्हणजे त्याला अत्यंत निर्घुणपणे मारा आणि ते लोकांना पाहू द्या. जेव्हा लोक हे पाहतील ना, तेव्हा लोकांना असं वाटेल की हा आहे मृत्यू आणि ही आहे शिक्षा, जी वेदना जेव्हा डोळ्यांनी आपण पाहतो. आता एक साधं उदाहरण अजून एक देतो. आता हे महाराजांचं उदाहरण जरा बाजूला ठेवा, व्यवस्थित ऐका, हा विषय फार महत्वाचा आहे. व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, कारण तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भवितव्याचं मी सांगतोय आणि ती गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. आज नाही तुम्ही जागे झालात तर उद्या जागे होणार नाही. आपल्याला एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला मी जे पुढे काय सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. आपण एखाद्या हायवेने गाडी चालवत जोराने चाललोय किंवा आपण हायवेच्या बाजूला उभे आहोत, बरोबर की नाही? आणि अचानकपणे तुम्ही उभे आहात, तुम्ही हायवेकडे पाहताय
अचानकपणे एखादा टेम्पो येतोय किंवा ट्रक येतोय तिकडून आणि अचानकपणे एखाद्या बाईकवाल्याला तो चिरडतोय आणि तो ट्रक किंवा टेम्पो त्याच्यावरून निघून जातोय आणि तुम्ही ते पाहताय आणि तुम्ही लिटरली शॉक होऊन जाताय. तुम्ही अत्यंत घाबरताय की घरी येऊन सांगताय, अरे मी माझ्या डोळ्यासमोर ऍक्सिडेंट पाहिला, अरे बापरे काय भयंकर ऍक्सिडेंट झाला, त्यांचं मुंडी तुटून गेली, त्यांचा हात तुटला, त्यांचा पोट बाहेर आलं, सगळी विचित्र घाण. तो पूर्णपणे 2-3 वर्ष त्याला त्या डोक्यातून जात नाही, त्याला ते सहन होत नाही की नाही मी पण गाडी चालवतो, याच्या पुढे मी गाडी चालवताना ही चूक करणार नाही, बरोबर की नाही. पण हे कळलं कोणाला? ज्यानं पाहिलं त्याला कळलं. बघा, ज्यानं पाहिलं नाही त्याला आपण सांगितलं ना, अरे ते असं करू नको, मी त्या दिवशी उभा होतो तेव्हा मी ऍक्सिडेंट पाहिला, पण तो ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर मला ते फार भीती वाटते, मी गाडी व्यवस्थित चालवणार, तू पण व्यवस्थित चालव. अरे असू दे, मी असं ते काय ऍक्सिडेंट होत राहतात, मी तर चांगली गाडी चालवतो. का? कारण त्यानं ते पाहिलेलं नाहीये. आता येऊया मूळ विषयावरती. या भीमराव कांबळेला फाशी सुनावली कोर्टाने. फाशी होईल, निश्चित होईल. मोठ्या मोठ्या आतंकवाद्यांना यालाही त्याच पद्धतीची होईल. फाशी म्हणजे काय होईल? काळा कपडा घातला जाईल, त्याला अखेरची इच्छा विचारली जाईल. बरेच तोर कोर्टाने फाशी सुनावली, म्हणजे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत फाशी. आता या फाशीमध्ये पण काहीतरी असं म्हटलं जातं की दोर जर तुटला तो फाशीचा तर त्या याला निर्दोष सोडला जातो. पण कोर्टाने सांगितलं की मरच तोर, जरी तोर तुटला तरी साल्याला मारा, पण त्याला मारूनच टाका. आता ती फाशी होत असताना काळा कपडा डोक्यामध्ये घातला जातोय, दोरीमध्ये लटकवलं जाते आणि मग ते खेचलं जाते, मग तो तडफडून त्या तिथे स्वतःचा प्राण सोडतो. तशा पद्धतीने तो जीव देतो. पण हे घडत असताना त्या खोलीमध्ये एकतर तो खेचणारा तो कोण असेल, तो एखाद दुसरं कोणी असेल तर असेल किंबहुना, किंवा तोही बाहेर दाराला कडी लावून तो बाहेर निघून जात असेल, त्याला तडफडत आतमध्ये त्या एखाद्या बंद खोलीमध्ये ठेवून देत असेल, जिथं फाशीची शिक्षा होण्याचा जी जागा असेल. ऐका, मी काय नीट सांगतोय ते तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगतो की त्या रूम मध्ये त्याला फाशी लावण्यासाठी सोडून देतील आणि तिथून सगळे बाहेर जातील. त्या रूम मध्ये कोणी नसेल, फक्त आणि फक्त अंधार असेल आणि त्याच्या बाजूला उभे राहणारे आपले यमराज असतील. पण हे घडत असताना ज्यानं ही कृत्य केलंय, आतापर्यंत अनेक फाशी झाले मी तुम्हाला सांगितलं, त्या ज्यानं हे कृत्य केलंय त्याला मरताना बघायला तिथं कोणीही नाहीये. मी तुम्हाला काय म्हटलं, जो बघतोय ना, जोपर्यंत तुम्ही बघताय ना तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची दाहकता समजते. माझं म्हणणं काय आहे की या भीमराव कांबळेला बंद खोलीमध्ये फाशी देण्याच्या ऐवजी त्याला भर रस्त्यामध्ये, एखाद्या चौकामध्ये, एखाद्या ब्रिजच्या खाली एखादी दोरी टांगून त्याला जर फाशी दिली, लाईव्ह सगळ्या देशामध्ये जर दाखवलं, आणि तो मृत्यू कसा आहे जोपर्यंत लोक पाहत नाही, ज्यांच्यामध्ये ही धाडस होते ना की मी कुठल्याही पोरीवर हात टाकेन, मी कोणालाही धरीन, मी काहीही करीन, जोपर्यंत तो पाहत नाही ना, तो मृत्यू तडफडताना त्याचे हातपाय उतरताना जोपर्यंत तो पाहत नाही ना, तोपर्यंत त्याला समजणार नाही की अरे हा बलात्कार केल्यानंतर अशी शिक्षा आहे जिथं माझा जीव जाऊ शकतो, किंवा ती एक धास्ती त्याला लागणार. जसं मी तुम्हाला सांगितलं ना हायवेचं उदाहरण, की हायवेवरती उभं राहिल्यानंतर ऍक्सिडेंट केलेल्या बघितलेल्याला समजतो की अरे ते काय दाहकता आहे त्या सगळ्या गोष्टींची. जो बघत नाही त्याला समजत नाही. आज ही आपली सिस्टम त्याच पद्धतीची चालली, त्याच पद्धतीची. फाशीची शिक्षा होईल, निश्चित होईल, पण लोकांना त्याची धाकता समजत नाही. का? कारण बंद खोलीआड फक्त तो एकटाच मरत असतो. कधीतरी आम्हाला आमच्या सीमा ओलांडल्याच पाहिजेत, या बाबतीमध्ये निश्चित ओलांडल्या पाहिजेत. आणि कोर्टाने अशी तजवीज केली पाहिजे जिथं खुलेआम एखाद्या चौकामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, इतिहास जरा जाऊन पहा, जो दोषी असेल त्याला समोरासमोर चौकामध्ये मारलं जायचं, छाटलं जायचं, त्याची मुंडी कापली जायची. का? तर ते लोकांना त्याची जरब बसली पाहिजे. त्याला असाही मारायचंय, त्याला तसाही मारायचंय. पण जर तुम्ही लोकांना दाखवून मारलात तर कदाचित पुढचे 10 बलात्कार होणारे 5च होतील, 5 त्या भीतीने शांत होतील. एवढं लक्षात ठेवा. हेच याला म्हणतात छत्रपती शासन. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं नाही की जा याला कुठेतरी नेऊन फेकून द्या. नाही, हे लोकांना पाहू द्या. ही मानसिकता जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत असल्या गोष्टी थांबणार नाहीत. मग ही मानसिकता संपवायची असेल ना तर त्याच्यावरती होणारा अत्याचार, त्याच्यावरती होणारा त्याचं मरण, त्याचा मृत्यू हा इतरांनी पाहिला पाहिजे, आणि मग ती धास्ती इतरांमध्ये बसेल. कारण तुम्ही एखादी गोष्ट बघताना तेव्हा तुम्हाला समजतं की नक्की काय असतं त्या सगळ्या गोष्टीचं चित्र आणि त्याचं वर्णन. तुमच्या घरामध्ये एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल आणि तुमच्या हातावरती जर तो असेल ना जीव सोडताना, तेव्हा समजतं कशा शिरा ताट होत आहेत, कसा डोळे झाकतायत, कसा जीव उडून जातोय, कसं अंग थरथरतंय, कसं जागच्या जागी हागणं मुतणं बाहेर पडतंय. त्यावेळेला समजतं अरे मृत्यू असा आहे, असा मृत्यू येतोय. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही. प्रेतांना बघण्याची सवय तर आपल्याला अशीही झाली, पण जिवंत माणूस मरताना बघण्याची सवय आपल्या देशातील लोकांना नाहीये. म्हणून या गोष्टी होत आहेत. म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला फक्त की यांना भर चौकात फाशी द्या. तडफडताना पाहायचंय, सगळ्या देशाला पाहायचंय, आणि मग अशी एक मला असं वाटतं पुढचा आयाम घालून द्या की जर याच्या पुढे कोणी बलात्कार केला तर आम्ही निकाल तर तात्काळ देऊच, आणि तो दिलाच पाहिजे. त्याच्यासाठी
यासाठी एक विशिष्ट न्यायालय या देशामध्ये साखळी उभी केली पाहिजे की फक्त बलात्कारासाठीच ती न्यायालय काम करतील आणि ते सगळ्या खंडपीठाने या सगळ्या गोष्टी काम करतील. जिथे 59 दिवसही लागता कामा नयेत, जिथं 4 ते 5 दिवसामध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी आणि प्रत्येक राज्यामध्ये एक असं ठिकाण उभं करावं जिथं सगळ्या पब्लिकला आपण जसं स्टेडियममध्ये बसून मॅच पाहतो ना, तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी पाहता याव्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असलं धाडस करण्याची हिंमत कोणामध्ये होणार नाही, कोणामध्ये होणार. आणि ही फाशीची शिक्षा होत असताना खास करून किशोरवयीन मुलांना तिथं सगळ्या घेऊन बसायचं, त्यांना दाखवायचं की बघ, तू जर असं काही केलंस ना, तू जर ह्या मुलीला छेडलंस ना, किंवा मुलीला सांगायचं तू जर, म्हणजे आता ते लोहगडाचं प्रकरण घडलं, मुली त्या दोषी आहेतच, नाही असं नाही, मग त्या मुलीलाही सांगायचं तू जर असं काही केलंस, विचित्रपणा काही केलास तर तुला अशा पद्धतीनं फाशी होईल. हे शिक्षण जोपर्यंत आम्ही आमच्या शाळांमध्ये देणार नाही ना, तोपर्यंत आमचा देश बलात्कार मुक्त होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अशा तुम्ही कितीही फाशी द्या, असे तुम्ही कितीही प्रकरणं बाहेर काढला, असल्या अत्याचाराच्या गोष्टी या देशामध्ये कधीच आतापर्यंत थांबलेल्या नाहीत. याला इतिहास आहे 75 वर्षांचा नाही, त्याच्यापेक्षा आधीचा. मग तुम्ही विचार करा, मी जो मांडलेला मुद्दा आहे तो तुम्हाला चुकीचा वाटतोय की बरोबर वाटतोय? मी जे तुम्हाला सांगतोय ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य वाटतंय की फक्त काहीतरी मी बोलतोय मग तुम्हाला असं वाटतं की नाही काहीही बोलतोय, हे काय योग्य नाहीये? जरा विचार करा आणि व्यवस्थित विचार करा. डोळे झाका. जेव्हा तुमची मुलगी, विचार करा, तुम्हाला प्रत्येकाला मुलगी आहे ना, विचार करा त्या मुलीकडे एकदा पाहून विचार करा की ही जर वेळ माझ्या मुलीवरती आली तर मग मी काय करायचं? न्यायालयाच्या अपेक्षा किंवा न्यायाच्या अपेक्षा किती दिवस करायची, काय यातना सहन करायच्या, माझ्या मुलीने काय करायचं आणि मी काय करायच्या? आणि मग त्या आरोपीला आम्ही मरताना पाहू शकत नसेल, जर तुम्ही तुमच्या मुलीला मरताना पाहिलंय, तुम्ही तुमच्या मुलीचा मृतदेह पाहिलाय, तर जो मरतोय त्याला तुम्ही उघडपणे मरताना का पाहू शकत नाही? हा एक साधा विचार करा. बघा, ही छोटी गोष्ट आहे, पण इतकी धास्ती वाढेल ना, पोलिसांना घाबरण्या बिबरण्याची पण गरज नाही. लोकांच्या मनामध्ये भीती तयार होईल. जेव्हा उघडपणे मुंबईच्या लोकलमध्ये जेव्हा उघडपणे चाकू घुपसून जेव्हा हल्ला केला जातो, त्याला मारला जातो ना, तेव्हा दुसऱ्या दिवशी लोक म्हणतात नको बाबा, उद्यापासून कोणाशी भांडायला नको, कोणाशी हुज्जत घालायला नको. का? कारण असं घडलं तर. का हे झालं? कारण ते लोकांनी डोळ्यासमोर पाहिलं. या भीमराव कांबळेला फाशी देताना तो 4 भिंतींच्या आत मरून जाईल, त्याची वेदना तडपडणं काही लोकांना कळणार नाही. ठीक आहे, फाशी दिली, त्याचा मृतदेह दिसणार नाही, तो कुठच्या कुठे त्याला दफन केला जाईल, पण जर ते लोकांसमोर आणून दाखवलं तर मग लोकांच्या चड्ड्या ओल्या होतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि कोणाची हिंमत होणार नाही आई बहिणीकडे पाहण्याची आणि लोहगडावरून सारख्या कड्यावरून कोणाला फेकून द्यायची. असली हिंमत करणाऱ्या या अवलादींना आणि आजच्या या तरुण पिढीला हेच जालिम औषध आहे, एवढंच फक्त सांगतो. थांबतो. सरकारचं अभिनंदन करतो. सध्या तरी 60 दिवसामध्ये तुम्ही निकाल दिलात आणि फाशीची शिक्षा सुनावलीत आणि त्या चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो की खरोखर तुझ्या वेदना देव करो त्याच्या चरणी जाऊत आणि तुला चांगलं स्थान मिळो वरती जाऊन, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि असली मनोवृत्ती या कांबळे सोबतच इथंच संपो आणि येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांना देव्हाऱ्यातली देवता मानो, एवढंच फक्त मी सांगतो आणि थांबतो.